त्या 6 बॉलमध्ये 3 विकेट त्यांनी घेतले गेले. आणि आपण हिवालीचा विचार केला गेला तर सध्या तरी त्यांचा चांगल्या प्रकारे खेळ चालू, परंतु या मॅचमध्ये आता त्यांच्यासमोर जी समोरची टीम आहे ना, जो समोरचा संघ आहे ना, त्यांची खऱ्या अर्थाने मजबूती गोलंदाजी आहे, म्हणून त्यांच्यासमोर आता चांगल्या बॅटिंगने सुरुवात करावंच लागेल. किरण पहिला गोलंदाज त्या ठिकाणी वापरला गेला आहे आणि योगेश आणि राजा ही जोडी. पहिलाच बॉल ऑन साईडला त्या ठिकाणी गॅपमध्ये खेळले होते, परंतु गॅपमध्ये हा बॉल फील्ड केला गेला फिल्डरने. जे स्क्वेअर लेगला फिल्डर, बॅकअपला तुम्हाला फिल्डर दर्जेदार पाहायला मिळाला. त्यांनी बॉल अडवला गेला आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल. मी म्हटलं होतं की ताकद ना ही कवाडची काय आहे माहिती आहे, ही ताकद त्यांची बॉलिंग लेंथ आहे, कारण बॉलिंगच्या माध्यमातून अनेक साऱ्या धावसंख्या ते रोखत असतात आणि बॉलिंग करत आणि त्यांचा स्टँडर्ड आहे खेळण्याचा. तीच बॉलिंग तुम्हाला चांगली पाहायला मिळाली, फिल्डिंगसुद्धा दर्जेदार झाली आणि पहिल्या बॉलवरती सिंगल एकवटच असताना स्ट्राईक रोटेटर स्ट्राईक असेल राजाकडे. राऊंड द विकेट, बॉल चाललाय मागे, अगदी फिल्डरच्या जवळून हा बॉल गेला. कदाचित पायाला दुखापतग्रस्त झाली असती, कारण चढ उतार या मैदानाच्या आतमध्ये आहेत. जसा पाय त्यांचा चुकीच्या प्रकारे पडला गेला तशा प्रकारे ते थांबले गेले. हा पहा ॲक्शन रिप्ले. बॅटची लिडिंग एज वरच्या टू एंडवरती बॉल, फिल्डर जसे पुढे आले तसा खऱ्या त्याने बॉडी लँग्वेज त्यांनी गमावला का गेला, तर त्या ठिकाणी थोडासा उतार होता, त्या उतारामध्ये त्यांचा पाय पडला गेला. जिथे बॅकअप पहिल्या बॉलवरती मिळालं ज्या क्षेत्ररक्षकाचं, त्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी हाताजवळून बॉल चौकार आणि टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. थांबून खेळल्यात अपिश खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेला. डाऊन द बॉल फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला घेतली गेली कॅच. 5 या आकड्यावरती पहिला गडी बाद. थँक्यू. पहिला गडी बाद झालाय 5 या आकड्यावरती. असं वाटलं होतं की अप्पिश खेळल्यात, परंतु 30 सारखंच रेस्ट्रिक्शन नाही आहे, कारण 3 षटकांची मॅच, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची मुभा नव्हती क्षेत्ररक्षकाला की आतमध्ये येऊन फिल्डिंग करण्याची, कारण डीपमध्ये फिल्डर तुम्ही फास्ट ठेवू शकतात. ती रणनीती शोधली गेली, कारण एक स्क्वेअर लेग, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. अगदी एक्स्ट्रा कव्हरला जो तग धरून फिल्डर होता ना, त्यांनी पाहिलं गेलं आणि बॉलला बघितल्यानंतर त्यांना असंच वाटलं की आ बैल मुझे मार. आला बॉल हातामध्ये, बॉल अगदी प्रस्थापित केला आपल्या नाजूक हातामध्ये. विकेटचं झालं पतन, जिथे बाद झाले चौकारानंतर लगेचच राजा आणि त्याच्या जोडीला आता क्रमांक 3 वरती नितीन झाल्यात दाखल. ताकदीचा वापर नव्हता, अफिश खेळले गेले होते. बॉल चांगला आहे, लेफ्ट हँड बॉलर. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा तेच पाहिलं किरणचं. पडल्यानंतर बॉल ना एक वेगळाच नॅचरली स्विंग होतो, कारण डावखुऱ्याचा गोलंदाज म्हटलं गेलं तर एक नॅचरली स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. हा पहा ॲक्शन रिप्ले. डावखुऱ्या हाताने नक्कीच गोलंदाजी करतात. राऊंड द विकेटने बॉल पडल्यानंतर थोडासा वळण घेतला गेला, कारण यष्टीरक्षकाची तुम्ही मुवमेंट पाहू शकता की जागेवर उभे होते. मुवमेंट त्यांनी बदलली गेली, एक मोमेंटो सेट करण्यासाठी ते अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आले. बॉलला फील्ड केला गेला आणि पंचाने लगेच सांगितलं गेलं किड्स डॉट बॉल. टीमची धावसंख्या 5. यावेळेला फटका चांगला आहे, एक्झिक्युशन चांगलं आहे, धावसंख्याही चांगल्या मिळतील. अगदी त्या ठिकाणी जी विहीर आहे ना, त्या विहिरीमध्ये नक्कीच तुम्हाला बॉल पाहायला मिळाला असता, परंतु एक टप्पा घेतला गेला, त्याच्या जवळ अगदी बॉल पडला गेला आणि या बॉलवरती खऱ्या त्याने षटकाराची नोंद होती. हा पहा ॲक्शन रिप्ले. अगदी कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये तो लॅम्प होता, जो लॅम्प खऱ्या अर्थाने अगदी आमच्या डोळ्यासमोर शोभा वाढवतोय. एक टोलनाका समोर आहे, त्या लॅम्पवरती जेव्हा नजर जाते ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला असंच वाटेल की या रोडवरती ज्या अर्थाने लाईटची जी गरज आहे ना, ती गरज तो लॅम्प भागवतोय. परंतु एका गोष्टीची खबरदारी का इथल्या कार्यकर्त्यांना येत नाही की जो रस्ता आहे ना, जो कवाडपासनं जो वाड्यापर्यंत जो रस्ता जातो ना, तो खऱ्या अर्थाने भरपूर खराब आहे. त्याच्यावरती सुद्धा थोडंसं लक्ष केंद्रित करावं. इथनं सिंगल आली आहे, दुसरीची मागणी त्या ठिकाणी केली होती, परंतु वळले गेले नाही. थडबाने फिल्डिंग दर्जेदार केली गेली. हा ॲक्शन रिप्ले. जेंटल टच दिला गेला. यष्टीरक्षकाच्या हातात थोडासा दूरवरती होता, थडबॅन बीट झाले, थोडेसे मागे गेले, 30 सर्कलच्या रिंगणाच्या बाहेर त्या ठिकाणी अडवला गेला हा बॉल. त्या बॉलवरती आली सिंगल आणि टीमची धावसंख्या तब्बल आता पुढे सरकत असताना 12 या आकड्यावरती. तर टीम धोंडा वडवली संघाचा एखादा प्रतिनिधी किंवा कॅप्टन तुम्हाला आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. हा VIP डायस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो आहे. हे आमचे मान्यवर स्पर्धेचे प्रणिते, त्यांच्या मैत्री खातीर भेट देणारी खऱ्या अर्थाने ही सर्व मंडळी
आणि खऱ्या अर्थाने कोणी लांबून जर हा चेहरा पाहिला ना तर थोडासा संभ्रमात नक्कीच पडेल. आमचे दादासुद्धा व्यासपीठावरती बसल्यात, अनेक सारे मान्यवर, आणि त्या मान्यवरांच्या खऱ्या अर्थाने उपस्थितीमध्ये लांबून खऱ्या अर्थाने मी एका गोष्टीचा उल्लेख करेन माझ भाई, की लांबून जर कोणी लाईव्ह स्क्रीन बघितली ना तर कोणाला वाटेल जितेंद्रजी अवॉर्ड बसल्यात. असे आमचे मान्यवर खऱ्या अर्थाने त्यांच्यासारखी पाहिलं गेलं तर हे नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून आपण खेळाडूला सन्मानितसुद्धा करताना पाहिलं. अतुल आले दुसऱ्या षटकामध्ये, स्टेप ऑन खेळण्याचा प्रयत्न, पद्धत आली तिचा वापर, अगदी डोळ्यांवरती भुरळ टाकण्याचा काम होता त्या ठिकाणी फलंदाजाच्या, कारण पद्धत आली तिचा वापर केलं गेलं. हा पहा ॲक्शन रिप्ले पडल्यानंतर वाटलं होतं त्या ठिकाणी अतुलला की थोडेसे पुढे येतील, थोडेसे पुढे येऊन नक्कीच फटका खेळतील, कदाचित बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला तर आपल्या या बॉलवरती षटकार किंवा चौकार येईल. पद्धत आली ते बघितलं गेलं, त्याच्यानंतर बॉल रिलीज केला गेला, डिलिव्हर केला गेला आणि निष्कर्ष डॉट बॉल. यावेळेला आता फुल्लर लेंथ होता, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, दोन फिल्डर अगदी जवळ आले, एक फिल्डरने बॅकअप दिला, स्ट्रायकरवरती फेकी अगदी डावखुऱ्या हाताने त्या ठिकाणी केली गेली. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं किरण, ज्याने षटक क्रमांक पहिलं हाताळलं गेलं. ज्या अर्थाने त्याने डावखुऱ्या हाताने बॉल फेकला गेला ना तेव्हाच समजलो की ही किरणच असेल, कारण डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हटलं गेलं ना तर त्याला फिल्डिंग पोझिशन ही डावखुरीच करावी लागते. तुम्ही क्रिकेट पटलावरती असे असंख्य सारे खेळाडू तुम्ही पाहतात की ज्यांची फलंदाजी उजवी असते परंतु गोलंदाजी डावखुऱ्या हाताने करत असतात. हा प्रत्येकाचा एक बॉडी लँग्वेज असतो. इथं डावखुऱ्या हाताने बॉल फेकला गेला, टीमची धावसंख्या 13, 1.2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. यावेळेला कनेक्शन चांगलं आहे. पुन्हा एकदा तोच फिल्डर ज्याच्या पायांवरती नक्कीच रेड शूज परिधान आहेत. तुमचा नीटनेटकापणा ना तुमचा क्रिकेटचा दर्जा वाढवतो. आता तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असंख्य असे खेळाडू पहा, विवेक शेलार जे खालिंगचे आहेत त्यांची तुम्ही ध्येयष्टी पहा, त्यांची ॲक्शन पहा, त्यानंतर भावेश पवार असतील, त्याच्यानंतर कपिल केनी असतील, कल्याण डोंबिवलीमध्ये असे असंख्य सारे खेळाडू आहेत ज्यांची स्टाईल ना त्यांच्या खेळाची वृत्ती वाढवते. स्टाईलिश खेळाडू आहेत. किरणसुद्धा अडवला गेला बॉल, टीमची धावसंख्या 14. फुल टॉस बॉल आता गॅपमध्ये आहे, संधी मिळेल का चेस करणं, चेस चाला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी दर्जेदार झालं, ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले उपस्थित होते. लॉंगाला मिसफील्ड झाले, डायरेक्ट हिट झाला तर फलंदाज बाद होऊ शकतो आणि हा झालाय मिसकम्युनिकेशन, वाद झाला, संवाद झाला नाही आणि त्यामधनं फलंदाज झाला बाद. विकेट क्रमांक 2 डाऊन. थँक्यू. संवाद कन्व्हर्शन, संवाद मधला का स काढला की 2 शब्द वाद होतात, वाद राहतात. तसा संवाद झाला नाही, वाद झाला, फलंदाज बाद झाला. ॲक्शन रिप्ले पहा, फिल्डर होते, लॉंगॉनच्या फिल्डरने बॉल अडवला गेला, उचलला गेला, अगदी मिसफील्ड झाली त्या ठिकाणी आणि जशा 2 धावसंख्येसाठी परतले गेले ना, हा पहा उजव्या हाताने अगदी रागाने नक्कीच हा बॉल यष्टांवरती आदलवला गेला आणि त्या अर्थाने फलंदाज बाद एक महत्त्वाचा आता मैदानाच्या बाहेर झालाय, तो म्हणजेच राजा. चौकार आला होता त्याच्या बॅटमधनं, नितीन बाद झालेत. एक सिंगल आली होती, राजाने बनवल्या गेल्या होत्या 4, ते पहिले बाद झाले. त्याच्यानंतर आले होते नितीन 3ऱ्या क्रमांकावरती. योगेशने आपल्या टीमची धुरा तर सांभाळली आहे, परंतु ज्या टीमला सांभाळायची गरज खऱ्या अर्थाने आता आहे, कारण अजूनही 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत, म्हणजे अजूनही 18 बॉलचं पहिलं सेशन बाकी आहे. अकूट टप्प्याचा बॉल, त्या ठिकाणी बॉल सोडला गेला यष्टीरक्षकाने. थर्ड मॅन फाईन लेग पाहत राहिले. नशिबाची अजून एक साथ, 105 धावसंख्या मिळतील ते सांगत असताना अंपायर की व्हाईट बॉल +4, एकंदरीत 5 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातात आणि टीमची धावसंख्या 51-19. हे शब्द असे ऐकले ना खऱ्या अर्थाने बालपणाची आठवण होते, कारण बालपणामध्ये नक्कीच आपल्याला जेव्हा शाळेमध्ये दाखल केलं जायचं तेव्हा स्वतःच्या नक्कीच हाताने रंगरंगोटी करायला आपली आई शिकवायची. 1 11, 1 2 12, तशा प्रकारे 51-19 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते टीमच्या टोटलमध्ये. फुल्लर लेन फायदा नाही जास्त. यावेळेला फलंदाज कदाचित बाद झाले असते परंतु थांबले गेले. इथनं बॉल अडवला गेला आणि एक सिंगलने षटक क्रमांक 2 संपन्न झाले. षटकाची सांगता, या षटकामध्ये एक विकेट आला रनरच्या स्वरूपात, जिथे बाद झाले नितीन. बनवल्या गेल्या त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल पाहायला गेलं तर धावसंख्या अजूनही 11 योगेश होते आणि त्या ठिकाणी अजूनही एक बॉल शिल्लक असेल, कारण एक बॉल वाईड आला होता. वाईड +4 आला होता. 5 धावसंख्या एकंदरीत आल्या होत्या. त्यानंतर जर आपण पाहिले गेलं तर टीमची धावसंख्या वाढली होती 19 वरती. या बॉलवरती 20 धावसंख्या झाल्या आणि अजूनही शेवटचा बॉल त्या ठिकाणाहून शिल्लक असेल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. या वेळेला ड्राईव्ह केलं गेलं आहे, लॉंग ऑफला बॉल, सिंगल का मिळेल याचं प्रात्यक्षिक उदाहरण पहा. गुड थ्रो, चांगला थ्रो पाहायला मिळाला, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ होते
स्ट्रायकर एंडला त्याने फेकी केली गेली. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या तब्बल दुसऱ्या षटकाच्या अखेरीनंतर 21 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, म्हणजेच जर आपण विचार केला गेला तर अजून गुणतालिकेवरती धावसंख्या किती आहेत त्याचं रिकरेक्शन चालू आहे. आणि यस, फायनल टोटल त्या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की माफ करा, गुणतालिकेवरती एक धावसंख्या कमी नमूद होती. 22 धावसंख्या 2 षटकामध्ये. चला फिल्डिंग लावायची आहे, कारण आमचे मासदादा म्हटलं गेलं तर एक मानवी कम्प्युटर आहे. त्यांच्या माइंडमध्ये आकडेवारी ही चालूच असते. अनेक सारे आता आम्ही अपडेटर अनेक सारे पाहिलेत. अपडेटरची भूमिका काय असते की फक्त गुणतालिकेवरती पाहायचं, ती खऱ्या अर्थाने नोंद करायची. परंतु मासदादांचं ना हेच खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे की समालोचन जेव्हा ते करत असतात, आम्ही करत असो, तेव्हा त्यांचा जो आकडा आहे ना तो सातत्याने आमच्या कानावरती पडत असो आणि काहीसे डायलॉगसुद्धा आमच्या कानावरती पडत असतात. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं की पडेंगे तभी बढेंगे. धावसंख्या 22. अजूनही 6 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. स्ट्राईक असेल गिरीशकडे, जो गिरीश क्रमांक 4 वरती आलाय. या वेळेला लांबून खेचला गेला फटका. खूप दूरवरून नक्कीच प्रयत्न केला या फटक्याला सजवण्याचा. या फटक्यावरती आली सिंगल. माहिती आहे त्या ठिकाणी गिरीशला की एखादी सिंगल एखादी डबल आपल्या टीमचा स्कोर कार्ड वाढू शकते. काही हरकत नाही मोठ्या फटक्यांची. मोठा फटका मारण्याच्या नादाने बाद झाले त्या ठिकाणी राजा. ज्या राजाने एक चौकार लगावला, त्याच्यानंतर नितीन मिसकम्युनिकेशनच्या माध्यमातून बाद झाले. योगेश आणि गिरीश आहेत आणि त्याच 2 फलंदाजांना आता इथनं स्कोर कार्ड वाढवावं लागेल, कारण 3 षटकांची मॅच आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न, अगदी जागेवरून चेंडू उचलायचा होता. पडल्यानंतर काही साईड फॅक्टर मिळाले नाही. सरप्राईजिंग डिलिव्हरी. एखादा बॉल आपल्या जवळून यावा, तो बॉल अगदी आपल्याला सरप्राईज करून द्यावा. ज्या टप्प्यावरती आपण थांबलोय, ज्या फटक्याची आपण वाट पाहतोय आणि ज्या वाट पाहणाऱ्या गोष्टी जेव्हा आपल्याकडनं घडत नाही ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या पदरी येते निराशा. परंतु निराशा मानू नका, कारण उमललेल्या फुलांना कोण काँग्रॅच्युलेशन म्हणत नाही. फटका चांगला, फटका चांगला, थांबून खेळलेत. जो फटका खेळायचा होता आखिरकार तो सजवला गेला, रंगवला गेला. बहारदार, शानदार, दिमागदार, ताकदीचा वापर. बॉल सीमारेषे पार. हा षटकार. हा ॲक्शन रिप्ले पहा. जागेवरती थांबले गेले. आणि असं म्हटलं जातं ना की नेहमी ठाम राहायला शिका, कारण ठाम राहिलं ना की आपल्याला आयुष्याची सुरुवात ही कुठूनही करता येते. वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात तुम्ही कुठूनही करा, परंतु सुरुवात धडाकेबाज अशी करा ना जिथे आपला दर्जा आपल्याला दाखवायचा आहे ना, त्यासाठी दर्जेदार आपल्याला कामगिरी करावी लागते. एखादी कला असते, ती सुरुवातीला आपल्यासमोर फक्त कला असते आणि त्या कलेचा कलाकार बनायचा असेल ना तर तशी कामगिरी तुम्हाला करावी लागते. 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी लागणारी 4 शब्दांची मेहनत ही आता तुम्हाला पाहायला मिळाली. आणि योगेशच्या बॅटमधनं डबल इंडिव्हिज्युअल तुम्हाला 17 धावसंख्या पाहायला मिळतात. अजून एक चांगला फटका, करारा ड्राईव्ह, परंतु लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी मिसफील्ड झाली नाही. फिल्डिंग सुरेखरित्या झाली आहे. इथनं विकेटचं पतन होऊ शकतं. योगेशची विकेट पाहिजे, गोलंदाजाला, परंतु मिळाली नाही विकेट. आणि या 2 धावसंख्येने आता टीमची धावसंख्या तब्बल 31 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहा, बात करायचं होतं योगेशला, कारण माहिती आहे की या मॅचमध्ये वैभव विरुद्ध खेळणारा कर्दनकाळ हा फक्त योगेश आहे. योगेशला टार्गेट बनवलं गेलं. नॉन स्ट्रायकिंगवरती बॉल घेतला जरी असता तरी फलंदाज बाद होऊ शकले असते. बाद झाले असते गिरीश, परंतु गिरीशला त्याने बाद केलं गेलं नाही. त्याने योगेशला टार्गेट केलं गेलं, पण योगेश खऱ्या अर्थाने त्यांच्यानं सुटला गेला. या वेळेला आम साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धावसंख्या जी त्यांना गाळायची आहे ना ती अखेरकार केली गेली. प्रयत्न ना अप अँड डाऊन ही दोन्ही मॅचमध्ये बॉलर आणि बॅट्समनचे पाहायला मिळतात. हा पहा, बॉल अगदी फिरून खेळला गेला. जशी नटराज मूर्ती आपण पाहावी, तिचा एक पाय वरती असावा आणि ती नटराज आकाराने उभी राहावी ना, तशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होतात योगेश माफ करा. उचलला गेला फटका, व्यवस्थित बॅटवरती नाही. शेवटचा बॉल होता. गरंगच एक धावसंख्या झाली कंप्लीट. स्ट्रायकर एंडवरती फेकी, बाद होतील शेवटच्या क्षणाला. धावसंख्या त्या ठिकाणी बनल्या गेल्यात 32 आणि 33 धावसंख्येचं आता लक्ष्य त्या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल मिड स्पोर्ट्स कवाड या टीमला. बॅटिंग समरी तुमच्या मेगा स्क्रीनवर आहे. उल्लेखनीय कामगिरी. 20 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवल्यात योगेशने, नितीनने बनवली गेली 1, 4 धावसंख्या बनवल्या गेल्या राजाने, गिरीशने बनवल्या 2 चेंडू फेस करत असताना 2, 32 टार्गेट, 32 त्या ठिकाणी समीकरण पूर्ण झालं. आणि त्यानंतर आपण विचार केला गेला तर 33 धावसंख्या या टार्गेट कशामुळे आता बनवावं लागेल माहिती आहे, कारण अतुलने 10 धावसंख्या खर्च केल्या, 12 धावसंख्या खर्च केल्या किरणने, त्याच्यानंतर वैभवचं शेवटचं षटक, त्या षटकामध्ये सुद्धा आल्या धावसंख्या 10, अशा 32 धावसंख्या बनल्या गेल्यात. आणि 33 धावसंख्येचं
आता टार्गेट म्हणजे प्रति षटकामागे 11ची सरासरी इथनं ठेवावी लागेल टीम मी स्पोर्ट्स कवाड या टीमला. क्रीडांगणावरती खेळत असताना ना एखाद्या टीमचा होमग्राऊंड जेव्हा असतो ना तेव्हा त्यांना परास्त करणं तेवढंसं कठीण असतं. तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये परास्त करू शकत नाही, तुम्ही न्यूझीलंडमध्ये जाऊन न्यूझीलंडला परास्त करू शकत नाही. तुम्ही तशाच प्रकारे कवाडमध्ये जाऊन हरवणं ना थोडंसं मुश्किल आहे, कारण ही नगरी भिवंडी नगरी, त्याच्यामध्ये कवाड एक गाव, त्यांचं हे क्रीडांगण, याच क्रीडांगणावरती ते सातत्याने सराव करत असतात आणि खऱ्या अर्थाने ना त्यांची बांधणी या क्रीडांगणावरती चांगल्या खेळण्यासाठी ओळखली जाते. शेणामातीने सारवलेली ही विकेट आहे आणि या शेणामातीने सारवलेल्या विकेटमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा सराव आता किती परिपक्व आपल्याला पाहायला मिळेल. तर याच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदलाव करतो. तेजस जातील टॉस बॉक्समध्ये, त्याच्यानंतर तुम्ही ऐकाल तेजस यांचा आवाज. धन्यवाद. नक्कीच मी विनंती करते सन्माननीय देविदाजी भोईर साहेब की आपल्या शुभ हस्ते यापुढे सामन्याचा आपण नाणेफेक करायची आहे. एका बाजूने असेल टीम कशिवली, तर दुसऱ्या बाजूने खेळ करताना मात्र आपल्याला पाहायला मिळेल टीम आईगाव देवी स्पोर्ट्स धोंडा वडवली. येस, कशिवली टीम कॅप्टन त्वरित या. नाण्याच्या दोन बाजू कृष्णा 11 आणि दुसऱ्या बाजूने कवाड असं आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेची शोभा वाढवणीकरिता जे मान्यवर इथपर्यंत उपस्थित झालेत, जे शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. कॉल कोण देतोय? येस, कशिवली इथे कॉल देतोय. कवाड कॉल आलाय आणि इथे कृष्णा 11 नाणेफेक जिंकली. टीम धोंडावडी मान्यवरांना विनंती करतोय आपण क्रीडा मंचाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. हे जास्त वेळ घेणार नाही, फक्त निर्णय विचारणार आहे की काय घ्याल? क्षेत्ररक्षण. नक्कीच. तदनंतर क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर किती धावांच्या आत रोखाल? 30-35 धावांपर्यंत. नक्कीच, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जर कशिवली संघ तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर कोणता निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पण फलंदाजी वाटेला आली आहे, आल्यानंतर किती धावांपर्यंत मजल माराल? 35+ जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जाऊयात आपण बॉक्सच्या दिशेने, माफ करा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आरटी टीममधून आपण ज्यांना सातत्याने पाहिलं आहे, अनिकेत यांचंही स्वागत झालं. वेलकम अनिकेत, आपलं सरचे स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण क्रीडा म्हणजे सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो. कृष्णा 11 कवाड आयोजित कृष्णा स्मृती चषक 2022मध्ये दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मी मोहनीश पाटील आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय या मॅचच्या शेवटच्या इनिंगकडे. दोन सलामीचे फलंदाज, एका बाजूला वैभव तर एका बाजूला किरण सज्ज होतोय आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं योगेश गोलंदाजीवरती सज्ज होईल. 32 धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या. 33 धावांचं आव्हान दिलंय. गोलंदाज चेंडू क्रमांक पहिला या इनिंगचा गोलंदाज योगेशच्या हातामध्ये जिम्मेदारी. 33 धावांचं आव्हान आहे. चेंडू आहेत 18. सुरुवात केली जाते मॅचला. आमचे पंच देखील रेडी. पहिला चेंडू, हा फ्लॅकर चेंडू ओळखला गेलाय आणि सरळ चेंडूला फेकला. सीमा रेषे बाहेर येतोय क्रॅकिंग. पहिल्या चेंडूवरती षटकार. कमॉन डीजे. पहिला चेंडूवरती षटकाराच्या जोरावरती आघात केलाय की आता मात्र इथून येणाऱ्या चेंडूवरती कडक संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल. 6 धावसंख्या फलकावरती जाऊन जोडल्या गेल्यात एका चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच आदरणीय गौरवजी गुरव साहेब आणि दीपकजी गुरव साहेब आणि रोहितजी भोईर यांच्या माध्यमातून नक्कीच चेंडू व्यवस्था झाली आहे. धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत आहे.
येस तदनंतर निखिलजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील चेंडू व्यवस्था झाली आहे त्यांचं. तदनंतर श्रीकांतजी भोईर साहेब येस त्यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांच्या माध्यमातून देखील चेंडू व्यवस्थाची आपल्याला पाहायला मिळालं. तसं विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम. स्ट्रायकर एंडला फलंदाज किरण पाहायला मिळतोय. अगदी जर वैभवचा विचार केला तर 2 चेंडू फेस करतोय आणि वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या फलकावरती जाऊन जोडल्या गेल्या त्या म्हणजे 7 या आकड्यावरती. पुढचा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज योगेश लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा आहे, ही ताकद आहे योगेशची. सरळ चेंडू निघून गेला, फलंदाजाला चकवा देऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम लाईन आणि लेंथ ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्या जोरावरती यस आपण बघू शकाल रिप्लेमध्ये कशा प्रकारचा चेंडू प्रॉपर डिलेव्हरी वाईडिश शॉर्कर चेंडू होता आणि तिथे मात्र फलंदाजाला फंबल केलं. यस फलंदाजाने जागा बनवण्यासाठी शफल देखील केलं होतं पण चेंडूची जी ताकद होती, चेंडूची जी नजाकत होती तिथे कुठेतरी झुकावंच लागलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस इथे मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावायचा देखील प्रयत्न होणार का, रोखलं गेलंय. एका धावेवरती थांबवलं जात आहे आणि या एका धावेच्या जोराने समीकरण जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे तब्बल 33 धावांचं पाठलाग करताना 8 या आकड्यावरती. आठ धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं गेलं की प्रथमतः फलंदाजी करणारा संघ मात्र विजयश्री झालेत भरपूर. कारण की आजच्या दिवसात या मैदानावरती धावा चेसच्या जागी धावा डिफेंड झाल्यात. कुठेतरी मैदानाचा फायदा हा गोलंदाजांना आणि हवेचा एक फायदा होता. म्हणजे त्याच्या जोरावरती जर बघितलं तर इथून 35 ते 40 धावा देखील यस 33 ते 35 धावा देखील मी म्हणेन की एक परिपक्व स्कोर आहे आणि तो आत्तापर्यंत जोडला गेलाय टीम हिवाळीच्या माध्यमातून. आणि त्यांचा पलटवार करताना चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांकडनं. एका बाजूला वैभव तर एका बाजूला किरण. हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर. पंच वळतील आणि दर्शवतील की वाईट चेंडू अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. या अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील टीम हिवाळी संघाला. कारण की एक धाव ही मात्र क्रिकेट विश्वामध्ये खूप सारी किमतीची असते आणि लाख मोलाची असं देखील म्हटलं जातं. त्या एक धावा मात्र रोखाव्या लागतील. 33 धावांचा स्कोर जर वाचवायचा असेल तर ही एक धाव मी म्हणेन की खूप जास्त इम्पॅक्ट करेल या मॅचमध्ये. पुढचा चेंडू फुल टॉस निघून जातोय. पंचांचा इशारा सोने पे सुहागा. नो +4 अशा मिळतील 5 धावा आणि या 5 धाव्यांच्या जोराने समीकरण आता बदललाय, जाऊन पोहोचला गेला तो म्हणजेच तब्बल 14 या आकड्यावरती. कमॉन डीजे. ते 2 चेंडू जर गाळले गेले तर अप्रतिम षटक हाताळलं होतं. एक मोठा फटका खाल्ल्यानंतर कमबॅक देखील सुरेख होता.
पण त्या वाईड अँड नोच्या अतिरिक्त धावा ज्या मिळाल्या 6 त्याच्या जोरावरती समीकरण 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. पण अजून देखील 12 चेंडू आणि समीकरणाचा जर विचार केला तर जाऊन पोहोचलंय ते 19 या आकड्यावरती. 12 चेंडू 19 धावा विजयासाठी जोडावे लागतील. हा षटक जो आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट असेल. जसं आपण T20च्या मॅचेसमध्ये बघतो, ज्यावेळेस धावा तुम्ही डिफेंड करत असता तिथे मात्र 19वा षटक इम्पॉर्टंट असतो आणि 19व्या षटकामध्ये एक प्रमुख अस्त्र हाताळलं जातं. त्याच प्रकारे आता मात्र हिवाळी संघाकडनं कोणावरती जिम्मेदारी दिली जाईल आणि त्या जिम्मेदारीला हा गोलंदाज खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल का? तर नाव आहे राहुल राज. गोलंदाजीवरती गोलंदाज राज येतोय, पण नावाप्रमाणे खेळ करेल का? यस, राज करेल का या गोलंदाजीवरती? अगदी 12 चेंडू 19चं समीकरण. या समीकरणामध्ये जर बघितलं तर टीम कपवाड संघ स्टेबल पाहायला मिळते. इथून जर विकेट वाचवले आणि डबल सिंगल जरी चालू ठेवली तर एक चांगलं समीकरणापर्यंत जाऊन पोहोचतील आणि मी म्हणेन की या मॅचमध्ये जवळजवळ आपला शिकंजा कसतील. पण त्यासाठी विकेट वाचवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ॲज वेल ॲज प्रत्येक चेंडूवरती डबल सिंगल ही खूप जास्त मॅटर करेल. आणि जर हिवाळी संघाच्या पक्षाकडनं बघायला झाला तर विकेट हे नो डाऊट घ्यावेच लागतील, कारण या मैदानामधली एकमेव अशी गोष्ट असेल जी परिस्थितीची गंभीर करेल ते म्हणजे विकेट असेल. आणि विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये राज गोलंदाज सज्ज होतोय. चेंडू क्रमांक पहिला डावकुरा आता फलंदाजाच्या विरोधामध्ये. टप्पा पडल्यानंतर बाहेर आला, कट होताना पाहायला मिळाला चेंडू. पंचांचा इशारा, वाईड आउट ऑफ द ऑफस्टम चेंडू आणि वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 15 या आकड्यावरती. ओहो, काय फटका आहे! देखना स्ट्रोक बघावं तेवढं कमी, सरळ निघून जाईल सीमा रेषे बाहेर. क्रॅकिंग षटकार. धन्यवाद. अगदी जर बघितलं गेलं तर या टुर्नामेंटला खूप सारे योगदान आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये महत्त्वाचं योगदान आदरणीय ऋषी गुरव जयमला ढाब्याचे प्रोप्रायटर उर्फ RD यांच्या माध्यमातून चेंडू व्यवस्था, तदनंतर आदरणीय माननीय श्रीयुत निखिलजी भोईर साहेब दिव्या किराणा स्टोअरचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून देखील चेंडूची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. यस, धन्यवाद, थँक्यू. हा चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या पद्धतीचा आडव्या पट्टा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, पण फटका कुठेतरी फसला आणि त्याच्या जोरावरती अगदी धावसंख्येचा जर विचार केला तर 21 या आकड्यावरती स्थिरावली गेली. एक मोठा फटका नक्कीच घेतलाय, पण त्या मोठ्या फटक्यानंतर कमबॅक देखील सुरेख आहे. पण इथे आडव्या पट्ट्याचा फटका निघून जाईल सरळ पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा. यस, इट इज अ 6 रन्स. कम ऑन दिस जे. थँक्यू दिस जे.
यस, तर इथे अगदी जर बघितलं गेलं तर विकेट नक्कीच पाहायला मिळाला. यस, लेट आलाय पण थेट आलाय का हे बघावं लागेल. अजून देखील विजयासाठी जर विचार केला तर धावांची 6 गरज आहे. अजून देखील 6 धावांची गरज असेल. चेंडूंचा जर या षटकातील विचार केला तर आत्तापर्यंत चेंडूचा खेळ समाप्त झालाय तो म्हणजे 4. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू इथे मात्र सॉफ्ट हँडलने गली आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलंय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि या एका वाईट चेंडू माफ करा वाईट +1 अशा 2 धावा आणि या 2 धावेच्या जोरावरती समीकरण आता मात्र जाऊन पोचलं गेले ते म्हणजेच 29 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे ऑप्शनच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच एक धाव सॉफ्ट हँडलने कंप्लीट केली गेली आहे आणि हळूहळू का होईना हे समीकरण बघा. दुसऱ्या षटकामध्ये म्हटलं होतं ना की असा गोलंदाज आणावा लागेल जो धावा तर रोखेल पण विकेट देखील मैदानामध्ये मिळून देईल. पण इथे मात्र राजच्या विपक्षामध्ये हल्ले पाहायला मिळाले आणि कुठेतरी राजला बॅकफुटला ढकललं गेलंय. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. गोलंदाज राज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज वैभव ज्याने हा मोर्चा चांगल्या पद्धतीने सांभाळलाय. हा फटका चांगला आहे, निघून जाईल सरळ सीमारेषे बाहेर. षटकाराकरिता विजयाचा हा फटका, विजयाचा शंख फुकणारा आणि विजयाचं नाणं घेऊन जाणारा. यस, कमॉन डीजे. यस, मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो कोण तर जाऊयात वळतोय ज्याने 6 चेंडूमध्ये जोडल्या गेल्या 17 धावा. नाव आहे वैभव. यस, कब्बड गावचा हा हिरो आज बनला या मॅच मध्ये. यस, वैभव नॉट आउट 17 धावांची खेळी. मी वैभवाला विनंती करतोय का वयाचा आहे आपल्या मुख्य मंचाकडे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक यस कलेक्ट करायचं आहे. अप्रतिम खेळी मैदानामध्ये. अगदी जर बघितलं गेलं तर नाणेफिकेचा कौल झाला होता. तदनंतर फळकावरती प्रथमतः फलंदाजी करताना धावा जोडल्या गेल्या 32 आणि 33 धावांचं पाठलाग करताना नॉट आउट 17 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्याला सन्मानित करूयात. तर वळतोय आमच्या मुख्य मंचाकडे. आदरणीय माननीय श्रीयुत दीपकजी गुरव साहेब यांना मी विनंती करेन की